आता आश्वासन खूप झाले, आता ठोस काहीतरी निर्णय घ्या. यावेळेला मी हिवाळी अधिवेशनात त्याच्यावर ठोस निर्णय घेणार. शेवटी काय हे पाकिस्तानचे नाहीत, याच देशातले. थोडा विश्वास ठेवायला लागतो. नाही ठेवला तर मग आपलं हत्यार आहे. लोकायुक्त कायद्यासंदर्भात मंत्री आज भेटायला आले होते, काय चर्चा झाली? मंत्र्यांची चर्चा झाली, कारण हा प्रश्न बराच पूर्वीपासून चालला. दिल्लीमध्ये 23 मार्च देवेंद्र इथून प्लेनने आले उपोषण सोडायला, आणि त्यावेळेला पंतप्रधानांचे PA ते पण उपस्थित राहिले. 4 मंत्री होते. त्यावेळेला आश्वासन दिले. म्हणून मी आता सांगितलं, आता आश्वासन खूप झाले, आता ठोस काहीतरी निर्णय घ्या. मग त्यांनी सांगितलं तर यावेळेला मी हिवाळी अधिवेशनात त्याच्यावर ठोस निर्णय घेणार. अण्णा, हिंदीमध्ये तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही समाधानी आहात का? शेवटी काय हे पाकिस्तानचे नाहीत, याच देशातले. थोडा विश्वास ठेवायला लागतो. नाही ठेवला तर मग आपलं हत्यार आहे. उपोषण करणार? बस. नाही जर सोडलं तर मग दुसरा काय उपाय? पण त्यांनी नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी चर्चा केली होती या अधिवेशनात. आता पण त्यांनी करायला पाहिजे होतं ना. आता ह्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा आणायला पाहिजे होता ना. नाही, आता अधिवेशन संपलं ना, आता हिवाळी अधिवेशन. पण हे मग जाणून बुजून लेट करताय का? जाणून बुजून उशीर करताय का त्याला? हे जाणीवपूर्वक उशीर करत आहेत का? नाही, त्यांना अडचणी आहेत ना. विधानसभेत तर पास झाला, विधान परिषद राहिला, आणि परिषद राहिला त्याला कारण यांची मेजॉरिटी कमी आहे, बहुमत कमी आहे. बहुमत कमी असल्यामुळं त्यांचा नाबेलाज झाला. पण आता त्याने सांगितलं की ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीत आम्ही तो आणणार, कारण तो कायदा एवढा क्रांतिकारक आहे. देशातला पहिला कायदा असा होता, पहिला, जे लोकायुक्त. आणि मी जर ते कायद्याचं लोकशिक्षण, लोकजागृती करायला फिरलो तर एवढा परिणाम होईल. जसं माहितीचा अधिकार, माहितीच्या अधिकारासाठी मी देशभर फिरलो, राज्यात फिरलो, केवढा परिणाम झाला माहितीचा अधिकार. आज प्रत्येक माणूस माहिती अधिकारामध्ये, म्हणजे असा तो कायदा झाला माहिती. तसा हा आताच होणारा कायदा आहे, तो सुद्धा क्रांतिकारक होईल. फक्त आता जर नाही केलं तर मग आमच्या रस्त्याने आम्ही. अण्णा, हिंदीमध्ये